वेलकम अँड वेलकम बॅक. आज आमचा दिवस तिसरा आहे होमेंडीला आल्यानंतरचा आणि आम्ही सगळे आज निघालोय मेघना काकूच्या घरी भू गावात. उजू आत्या, अनया, मेघना काकू, आर्य, मी आणि राहुल असे आम्ही सगळेजण चाललोय. कोण चाललंय आज फिरायला? कोण चाललंय? ही कोण मुलगी बसलीये गाडीत? तुझं नाव काय मुली? अनया. आडनाव काय पूर्ण नाव सांगायचं? अनया मंगेश काले काले. हम काले है तो क्या हुआ दिल वाले है. कालेकर. कारलेकर असं बोला काले. गाडी पार्क केली आणि आम्ही आता आलो भुआत, म्हणजे मेघना काकूच्या घरी माहेरी. तुम्हाला आठवते गेल्या वर्षी पण आम्ही आलो होतो. हे सारवतायत की ते सारवतायत शेणाने जमिनी. आणि हे मेघना काकूचं घर. हॅलो. तू पहिल्यांदा आलास ना? भुआत आल्यानंतर आपल्याला कोण भेटतंय? या इकडे. वे बघ पळाली. आठवतायत का या दोघी? वेदा आणि गंधाली. गेल्या वेळेला आपल्याला सुपारीच्या बागा दाखवल्या होत्या. आज कुठे घेऊन जात आहे? आंब्याच्या बागेत, जी गेल्या वेळेला राहिली होती बघायची, कारण आम्ही खूप वेळ सुपारीच्या बागेतच फिरत होतो. आणि राहुल पण आहे आमच्या बरोबर. तो गेला एक गाडी काढायला. कोण कोण आलंय? वेदा, गंधाली, आर्य, अनेक. ही दिसत नाही, एवढी बुटकी आहे दिसतच नाही ती. तुमचं दिसेल तिथपर्यंत. आणि तिथे शेवटी असा बांधलेला असतो. हा ते तसं बांधलंय ना, हा. तिथे शेवट असते तसं बांधलेलं असतं. ओ. केवढा झाड आहे. तुम्हाला फोटो काढायचा तर काढून दे. मस्त झाड आहे. ते आंबे पडलेत बघ. हे सगळी सुपारीची साल आहेत. खत म्हणून टाकलंय आंब्याच्या झाडांना. मिळाली. आपण बरं हो. अजून एक पिशवी आणायला हवी. आणि इथे मुलं खेळतायत. बोल वावरी जावर. एक मिळाला का? एकमेव काजू मिळालाय. कारण सीझन संपलाय. हे काजूचं झाड आहे. पण हे कापायचं, त्याच्यावर मीठ वगैरे लावून सुद्धा. पण हे खराब झालंय आता. नाही, ते नाही खायचं. हे वर चांगलं वाला मस्त लागतं ते. आता बागेतनं निघालो आम्ही, तेव्हा चपलेत हे घुसलं, हा काटा. पण नशीब माझ्या लक्षात आलं वेळेवर, नाहीतर तो पायातनं बाहेर आला असता. इतका स्ट्रॉंग आहे. चर टोचला पण मला. बघ काय आहे, कोंबडा का कोंबडी ओळखायला लागेल. सगळं सांडेल.
चला आता आपण आत जाऊया. इथे जराशीच आहे. आत भरपूर अशी ताईला दे. आहे हा, आहे. हे ह्यातलं घेते मी. एकच आहे ना. आत भरपूर असते. इथे पूर्णपणे झाडच आहे. करवंदीचीच आहे ना जाळी. हा. हो रे बापरे केवढी आहेत बघ. पकड पकड देते थांब. हम्म. खाऊन बघते. काय गोड आहे. गोड आहे. कसे आहेत आर्या. होय हो. अनया कोंबडा कुठला कोंबडी कुठली कोंबडा बघ बरं. कोंबडा कोंबडा आणि मग पांढरं असलं तर कोंबडी. आणि पिंक असलं तर अनया. थांब पाडून दे. हे घे हे घे. पांढरा आहे तो कोंबडी. चीक काढून टाका आणि मग खा. बाबा ऑन वाजवतोय. चल. करवंदाचे टोचलंय सगळं काटे. चला कोणी कोणी किती किती घेतली आहेत बघू बरं. पात घेतली नाही. आर्या तुझ्याकडे बापरे सगळ्यात जास्ती अनयाकडे आहेत. कुठे आहेत. हा. छोटी छोटी किती गोड. तीन आहेत. तीन आहे. सकाळपासून पहिली जाऊन ती वास देते ती. एक पडलं ते. मारामारी चालली यांची. चल आपण पण आता जेवायला जाऊया. सरबत काय आहे वांगे पण आवडलं. आमच्या कढी भाजी आंब्याची कढी मिरची मिरची आंबे. कढी खाल्लीस तू कशी आहे. वेगळा प्रकार खाल्ला पहिल्यांदा. तुला लोणचं मस्त. लोणचं. या ट्रिपला फक्त लोणचं खातोय आर्या. तुम्हाला ठेचा मला हवाच. अनया तुला काय आवडलं. रस. जेवण वगैरे झालं थोडा वेळ आराम केला. आता आम्ही चाललोय गोठ्यात वासरं बघायला. काय करत नाही. काय करत नाही. यामिनी हवा हवा थांब 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 थांब. आल्या व लगेच. त्यांना वाटलं आपण न्यायला आलो त्यांना. आणि त्यातली एक गाय आहे ना त्या दोन्ही गायींमधली एक गाय ना त्या दोन गायी आत्ता आल्या. हा एक झालं तिचं आता इथे पण सोडलं. हे बघ हे आत्ता तिचं काय. म्हणजे आता झालं ते मोठं 6 अगं महिने. ते येतील. नाही आम्ही आता गोठ्याशी गेलो होतो. माझ्या फोनचं स्टोरेज फुल झालं मध्येच आणि बंदच झालं रेकॉर्डिंग. आणि आम्ही पुन्हा एकदा ह्या सुपारीच्या बागांमधून. ओके आता आम्ही निघालोय भुवातनं परत एकदा. गेल्या वर्षीचा व्हिडिओ बघितला होता तू बघितलायस का. मी बघितली. कुठला व्हिडिओ होता आपला. मेघना काकूच्या माहेरी भू गावी ढकूची आमटी. अरे वा नावात सकट आठवतंय तिला की कुठला व्हिडिओ केला होता. आणि आता हा व्हिडिओ पुन्हा एकदा तुम्ही बघा. आणि वहिनी आज पण आंब्याची आमटी केली होती. आंब्याची कढी खूप मस्त होती. आणि गेल्या वर्षी सारखी फणसाची भाजी पण केली होती ती पण खूप छान होती. आणि मी सांगितलं होतं गेल्या वर्षी की तुम्ही मंदार दादांकडून आंबे घ्या. गेल्या वर्षी मी घेतले होते ह्या वर्षी सुद्धा घेते. आता मी दाखवते आंब्याच्या पेट्या फणस आणि इतके सुंदर आंबे होते ना. इतके सुंदर आंबे होते. चीक गळतोय. हो फणस 2 एक बरका एक कापा आणि आंब्याच्या पेट्या. शेवाला अच्छा ना. तयार नाही आहे आता ते तयार आहेत. रंग आहे. और जाते जाते पकेगा. कितना लंबा है आपका रूम. 3-4 दिन के बाद वाला ही चाहिए ऐसा वाला. हाँ, यही पकेगा 3-4 दिन. हाँ ऐसा वाला.
यातले कुठला काय आहे? 7 नंबर का हा बरं का हा का एवढं सगळं न्यायचं आहे आपण. तर बघ अख्खं क्रेटच नाही. पिशवी नाही लावते पण त्याला राहुल अजून घ्यावं काय काय वाटतं तुला? मी खातो. ठेवणार कसं? कुठे असता गाडी? खाली ती पायाची ते ठेवा माझ्या. अरे हे पण आहे रस्ता. आपण आला जायचंय आपल्याला कोमेंडी पर्यंत. भरली आयला आरेलीकडे ठेवू. अरे तू इथं असता आम्ही बॉक्स घेऊन जातो. नाही. बाय बाय. चला दादा थँक्यू. आणि गेल्या वर्षी आपण बघितली होती बाग बघितली होती आंबे नेले होते आणि खूप कमाल आंबे होते. आणि मी परत एकदा यावेळेला सुद्धा नंबर देते यांच्याकडूनच ऑर्डर करा आंब्यांची है ना? कारण मी आता गाडी भरून घेऊन जाते जवळजवळ. चला येतो बरं चला. बाय. चला बाय. आता सांभाळून वर न्यायला लागेल कारण वजन आहे गाडीमध्ये. 12×5 बसलेले आणि 7×7 किती आहेत बरं? 12×5 आणि 12×7 84. हे माझे आंबे. 150 आंबे मी घेऊन जाते आणि राहुल किती नाही तर 48 आंबे प्लस 3 फणस आहेत असं सगळं. आणि हे ह्या सगळ्या माणसांचं वजन कारण आमरसाने वाढलेलं आहे ते. आधी वाढलेलीच आहे. मग असे आम्ही बुवातनं निघालो. मग रंजन आत्तेकडे गेलो पण तिथे गप्पा मारण्यात एवढा वेळ गेला की मी काही शूटच नाही केलं. मग त्याच्यानंतर आम्ही मथुरा नावाच्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो आणि आता तुडुंब जेवून आलो आहे आणि सगळेजण आम्ही इथे वाट बघतोय कारण दीपक काका चावी घेऊन गेला आहे घराची. आता तो येईपर्यंत आम्ही इथे बाहेर थांबणार. मीनवाईल उजू आत्या दिसत नाही आहे जी. हा अनया आणि हा आर्य. आता आम्ही वाट बघतोय दीपक काका, वेदश्री आणि ऋग्वेद कारण ते गेलेत आईस्क्रीम आणायला. तर खूप थकलोय आता. आता आईस्क्रीम खाणार, झोपणार आणि उद्याचा प्लॅन माहिती नाही आम्हाला काय आहे तो. चला आता ह्या फुल दिवसाचा आपण शेवट करूया. गुड नाईट बाय. भेटूया उद्या. शब्बा खैर. बाय.